विसर्ग संधीचा तिसरा नियम आपण या ठिकाणी लिहून घेऊया. नियम तिसरा, ओ विसर्ग संधीचा हा तिसरा नियम आहे. यामध्ये व्याख्या अशी आहे: विसर्गाच्या मागे अ आणि पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो. आता पुढ शब्दाचे असणारे उदाहरण आपण इथे लिहून घेऊया. प्रातः काल, अध पात, रज कण. विसर्गाच्या मागे अ आणि पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो असं इथं म्हटलेलं आहे. या अगोदरच आपण विसर्गाच्या मागे ई किंवा उ आल्यानंतर क प फ जर आलं असेल तर त्या विसर्गाचा श होतो असं आपण अभ्यासलेला आहे. आणि आता यामध्ये विसर्गाच्या मागे अ आणि पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो असं म्हणण्यात आलेलं आहे इथं. म्हणजेच आता इथं प्राता अधिक काल असं जे दिलेलं आहे तर शब्द जशाला तसं इथं राहतो. म्हणजेच प्राता काल असा हा शब्द जशाला तसा राहतो. आणि म्हणजे विसर्ग तो जो आहे तो कायमच राहणार आहे. यामध्ये दुसरा वर्ण बनणारच नाहीये. म्हणून इथं जसे शब्द आलेले आहेत तसेच इथं निर्माण होतात. हा तिसरा नियम आहे. यानंतरचा चौथा नियम आहे विसर्ग उकार संधी. विसर्ग उकार संधी. विसर्ग उकार संधी. विसर्गाच्या मागे ओ, विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो. विसर्गाचा उ होतो व तो अ मध्ये मिळून त्याचा ओ होतो. उदाहरण लिहून घेऊ आपण इथं. मन अधिक रथ.
मन अधिक रंजन, ईश अधिक धन, अध अधिक वदन, तेज अधिक निधी, तप अधिक बल, त्यानंतर नभ मंडल, मन जव वय वृद्ध. हे काही उदाहरण आहेत. हे उदाहरण आपण इथं सोडून घेऊया. व्याख्या परत एकदा पाहू आपण. विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो अ मध्ये मिळून त्याचा ओ होतो आणि संधी होते. आता यामध्ये पहा, यामध्ये न जे आहे तर या नच्या नंतर इथे विसर्ग आहे. म्हणजे या न विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर आहे. मन इथं मन आहे. एश या श मध्येही अ आहे अगोदर. म्हणजे विसर्गाच्या अगोदर इथं अ असं आहे. मग विसर्गाच्या इथं सांगितलंय मागे अ आणि पुढे मृदुव्यंजन. आता पुढे मृदुव्यंजन र ध व हे जे काही काय आलेले आहेत मृदुव्यंजन आहे. आणि हे जे काही मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो अ मध्ये मिळून त्याचा ओ होतो असं इथं सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये असणारा अ, आता इथं अ आहे हा विसर्ग. आता इथे येणारा हा विसर्ग आणि पुढे र आलेला आहे. तर या विसर्गाच्या मागे अ आलेला आहे. त्यामुळे हा अ आणि हा विसर्गाचा या ठिकाणी उ होतो. विसर्गाचा आता यामध्ये इथं विसर्ग आहे आणि पुढे आलेला र हा व्यंजन इथं. तर इथं विसर्गाच्या मागे अ आल्यामुळं विसर्गाचा इथं उ होतो आणि त्या विसर्गाच्या मागे जो काही अ आलेला आहे त्यामध्ये हा उ मिसळतो आणि ओ असा या ठिकाणी तयार होतो. म्हणजेच आता इथं हे मन अधिक हा विसर्गाचा या ठिकाणी उ झालेला आहे आणि हा न मधील अ आणि तो उ म्हणजे तिथं ओ तयार होतो आणि पुढे येणारा जशाला तसा म्हणजेच शब्द तयार होतो मनोरथ. मन आणि हा ओ या न मध्ये मिसळला गेला आणि पुढे रथ हे जशाला तसा शब्द आपण इथं घेतला गेला. मनोरथ मन अधिक रंजन. आता या ठिकाणी न आहे. यामधील हा इथं विसर्ग पुढे र आलेला आहे आणि या न मधील अ आणि हा विसर्गाचा उ झाला इथं
विसर्गाचा उ झाला आणि या अ मध्ये मिसळून याचा ओ झाला आणि पुढे येणारा जशाला तसा शब्द म्हणजेच इथं म न लिहिलो आपण आणि ओ या न मध्ये मिसळला गेला मनो आणि हा शब्द रंजन जशाला तसा मनोरंजन अशा प्रकारचा हा इथं संधियुक्त शब्द इथं तयार होतो विसर्गाचा. याला विसर्ग उकार संधी असं म्हटलं जातं. येश या शब्दामधील पुढे ध आलेला आहे. आता येश यामधील असणारा हा विसर्गाच्या पाठीमागे अ आहे, पुढे ध आलेला आहे. मागच्या सारखंच आपल्याला इथं म्हणजेच या अ मध्ये हा विसर्ग इथं मिसळला गेला आणि ओ झाला आणि पुढे येणारा जो काही जशाला तसा शब्द म्हणजेच यशोधन अशा प्रकारचा हा संधियुक्त शब्द इथं तयार होतो. या ठिकाणी विसर्ग संधी हा जो काही प्रकार आहे तो इथं संपलेला आहे. आपण स्वर संधी, त्यानंतर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी याचे प्रकार आपण इथं अभ्यासलेलं आहोत. आता हे सर्व प्रकार अभ्यासल्यानंतर यानंतर दोन आणखी असे प्रकार आहेत की मराठी भाषेमधील काही विशेष संधी आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासूया. मराठी भाषेतील विशेष संधी. मराठी भाषेतील विशेष संधी. विशेष संधीचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी असे हे दोन प्रकार पडतात. यामधील पहिला प्रकार पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी, पूर्व म्हणजे पहिला. मराठीत पाठोपाठ दोन स्वर, मराठीत पाठोपाठ दोन स्वर एकापुढे एक आले असता, मराठीत पाठोपाठ दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर, त्यातील पहिला स्वर न बदलता, त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो.
तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर लोप पावतो या प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात। या प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात। आपण उदाहरण इथं लिहून घेऊ आणि मग ते समजून घेऊ। खिडकी अधिक आत, केले असे, साजे असा, नदी आत, चांगले असा, किती एक। आता हे उदाहरण आहेत पूर्वरूप संधीचे असणारे हे उदाहरण। व्याख्या पहा पूर्वरूप संधीचे, परत एकदा वाचन करून घेऊ आपण। इथं पूर्व म्हणजे पहिला, आणि मराठीत पाठोपाठ दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो या प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात। आता यामध्ये येणारे जवळ येणारे जे काही स्वर आहेत ते आपण इथं लिहून घेऊ अगोदर आपण। आता खिडकी हा शब्द आहे। आता खिडकी या शब्दामधील जो काही शेवटचा जो काही इथं स्वर आलेला आहे, वर्ण आहे, तो इथं आलेला स्वर जो आहे की म्हणजे हा दीर्घ ई, आणि पुढच्या शब्दामधील जो काही पहिला इथं स्वर आलेला आहे तो आहे आ, म्हणजे खिडकी हा ई आणि हा आ या ठिकाणी इथं आलेला आहे। तर आता पूर्वरूप संधीचं इथे व्याख्या काय म्हणते, मराठीमध्ये पाठोपाठ म्हणजे एकामागे एक असं आलेले, पाठोपाठ आलेले दोन स्वर एकापुढे एक आले असताना या ठिकाणी त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो। यातील हा पहिला स्वर बदलणार नाहीये, तो हा काय राहील, तो कायम तसाच राहील, आणि दुसरा स्वर लोप पावतो या प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हणण्यात आलेलं आहे। आता या शब्दामधील बघा खिडकी आणि आत असा शब्द आहे, तर यामधील पहिला हा स्वर असलेला हा असाच राहतोय, हा बदलणार नाहीये, आणि दुसरा स्वर मात्र तो इथं लोप पावतो म्हणजेच अदृश्य होतो, नाहीसा होतो, आणि पहिला स्वर इथं कायम राहतो आणि संधी होते। त्यास पूर्वरूप संधी असं म्हणलं जातं। म्हणजेच राहणारा स्वर बदलून कोणता असणार आहे, इथं हा दीर्घ ई हा इतकाच राहणार आहे। म्हणजे शब्द तयार होईल इथं खिड, हा जशाला तसंच आहे खिडकी, आणि आता हा आ इथं असलेला हा स्वर लोप पावला आहे, आता नुसतं तो राहिलेला आहे, तर इथं नुसतं तो आपण इथं घेतलो, म्हणजे शब्द काय झाला, खिडकीत असा शब्द इथं तयार झालेला आहे। असेच आता दुसरे सुद्धा आपण करू शकतो, केले अधिक असे असा इथं शब्द आहे। आता केले अधिक असे, या ले मध्ये ये हा स्वर आहे,
पुढे अ आलेला आहे. मग आता पूर्वरूप संधीच्या नियमानुसार हा दुसरा स्वर इथं लोप पावला. मग राहिला हा पहिला स्वर इथं ये. आणि आता या केले जशाला तसा येईल. आणि केले से, आता हा अ नष्ट झाला, इथं सच राहिलेला आहे, म्हणून केले से असा इथं शब्द तयार होईल. तसंच तिसरा सुद्धा शब्द उदाहरण जो आहे तो साजे असा. आता या ठिकाणी जे मध्ये ये आहे, पुढे आलेला स्वर आहे अ, हा इथं लोप पावला आणि हा ये इथं कायम राहिला. हा आता सा एवढा शब्द आपल्याला इथं घ्यावा लागेल, म्हणजे साजे सा असा शब्द इथं तयार होईल. अशा प्रकारचे ही मराठीतील काही विशेष जे काही संधी आहे त्यामधील पूर्वरूप संधीचा हा प्रकार आपण इथं अभ्यासलेलो आहे. आता यामध्ये बाकीचे काही उदाहरण इथं आहेत, ते उदाहरण तुम्ही स्वतः सोडवावयाचे आहेत. हा पूर्वरूप संधीचा असणारा प्रकार इथं आपण अभ्यासलेला आहे. आता यानंतर बाकीचा दुसरा पररूप संधी जो प्रकार आहे तोही आपण इथं अभ्यासूया. पररूप संधी. पररूप संधी. तर पर म्हणजेच दुसरा असा असणारा हा अर्थ आहे. व्याख्या आहे, पाठोपाठ शब्दांचा संधी होत असताना, पाठोपाठ शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी, एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो त्याला पररूप संधी असे म्हणतात. त्याला पररूप संधी असे म्हणतात. इथं उदाहरण आपण पाहूया. हात, ऊन. इच्छा, ईद. एक, कर, ऊन. सांग, इन. न, उमजे. घर, ई.
पहा आता हे काही उदाहरणासाठी आपण घेतलेले काही शब्द इथं आहे. पररूप संधीमध्ये सांगितलेलं आहे, पाठोपाठ शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिल्या स्वरांचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो, त्याला प्ररूप संधी असे म्हणतात. आता पूर्वरूप संधीमध्ये आपण अभ्यासलं. पूर्वरूप संधीमध्ये काय सांगितलेलं आहे, पहिला जो काही स्वर आहे तो कायम राहतो आणि दुसरा लोप पावतो. आता इथं पररूप संधीमध्ये दुसरा इथं कायम राहतो आणि जो काही पहिला आहे तो लोप पावतो, इथं म्हणजे अदृश्य होतो. या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया. तो या त मध्ये अ हा स्वर आहे, पुढे आलेला आहे ऊन. आता पररूप संधीमध्ये पहिला लोप पावतो, हा अलोप पावला आणि हा ऊ हा कायम राहिलेला आहे. दुसरा जो आहे तो कायम राहतो, म्हणून शब्द इथं तयार होतो हा. आणि आता हा अ याच्यामधला लोप पावलेला आहे, हा ऊ राहिलेला आहे. हा ऊ या त मध्ये मिसळला आणि न, म्हणजेच शब्द इथं तयार झाला हातून, अशा प्रकारचा हात आणि हातून. त्यानंतरचा शब्द आहे इच्छा आणि ईद. आता यामध्ये हा स्वर येतो पहिला, दुसरा हे ई. पहिला इथं लोप होतो, अदृश्य होतो आणि हा ई कायम राहतो, म्हणजे शब्द तयार होतो इच्छितो. तिसरा या क मध्ये अ आहे, पुढे ये आहे, हा लोप पावला, इथं ये कायम राहिला, म्हणजेच एक एक अशा प्रकारचा इथं शब्द तयार होतो. आता हे जे इथं उदाहरण आपण अभ्यासलेलं आहे, तर या उदाहरणामध्ये पहिला जो काही इथं स्वर आहे तो स्वर इथं लोप पावलेला आहे. लोप पावणे म्हणजेच अदृश्य झालेला आहे, नाहीसा झालेला आहे. आणि मग दुसरा जो काही स्वर आलेला आहे इथं, तो दुसरा स्वर मात्र इथं कायम राहिलेला आहे. म्हणजे असं ज्या ठिकाणी असेल त्यास आपण पररूप संधी असं आपण इथं म्हणतो. आता विशेष संधीमधील पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे दोन प्रकार आपण इथं अभ्यासलेलं आहे. या प्रकरणामधील संधीचे जे काही वेगवेगळे प्रकार आपण इथं अभ्यासलेलं आहे, म्हणजेच स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. या स्वर संधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधीचे आपण सर्व प्रकार इथं आपण व्याख्या आणि उदाहरणासहित आपण इथं अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व संधीचे जे काही प्रकार आहे त्याच्या व्याख्या आणि ते परत मी इथं 2-3 उदाहरण 4 उदाहरणं सोडून दाखवलेलं आहे, तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही गृहपाठामध्ये होमवर्क लिहित असताना तुम्ही मात्र ते बाकीचे राहिलेले उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायचं आहे आणि त्याची व्याख्या वगैरे समजून घ्यायचं आहे. तुम्हाला प्रत्येक जे काही नियमित शिकवण्यात आलेलं आहे, प्रत्येक उदाहरण जे काही शिकवण्यात आलेलं आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवायचं आहे. ते समजून घेऊन व्यवस्थित पद्धतीनं सोडवायचं आहे आणि गृहपाठाच्या त्या वहीमध्ये तुम्हाला ते लिहून काढावायचं आहे. तर इथं संधीचा जो काही प्रकरण आहे किंवा संधीचा जो काही पाठ आहे या ठिकाणी संपलेला आहे. संधीचे सर्व प्रकार आपण इथं अभ्यासलेलं आहे आणि तेही चांगल्या प्रकारे इथं स्पष्टीकरण देऊन आपण इथं अभ्यासलेलं आहे. त्याचे नियम, त्याचे उदाहरण चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेतलं तर चांगल्या प्रकारे तुम्ही त्याची उत्तरं लिहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण 10th क्लासची आपण ज्यावेळेस एक्झाम देऊया, इयत्ता 10वीची एक्झाम आपण देऊया, परीक्षा देऊया, त्यावेळेस याचे नियम वगैरे तितकं लिहा म्हणून असं विचारलं जाणार नाही आहे किंवा याच्यामध्ये येणारे कुठले स्वर आलेले आहेत असं विचारलं जाणार नाही. पण मोजक्या पद्धतीनं इथं प्रश्न विचारले जातील, जसं की आता इथं पोटशब्द, जोडशब्द
अशा प्रकारचे इथं विचारले जाईल, किंवा असा पोटशब्द देऊन याच्यापासून कोणता शब्द तयार होतो ते तयार सांगा, अशा प्रकारचं म्हणलं जातं. शक्यतो अवघड आणि कठीण वाटणारे असे काही याच्यामधील असणारे प्रश्न शक्यतो विचारले जात नाही आहेत हे इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये. तसेच स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मात्र थोडेसे याच्यामध्ये इतर स्वर वगैरे आणि शब्द कसे तयार होतात असं मात्र विचारलं जातं, आणि त्यामध्ये काही पर्यायसुद्धा दिलेले असतात. तर आपण या दोन्हीच्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर हे मराठी व्याकरणाचा जो काही आपण अभ्यास इथे घेत आहोत हे आपल्यासाठी खूप उपयुक्त होऊ शकेल. तर जे आता आपण स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्ग संधीचे जे काही प्रकार आपण इथं अभ्यासलेला आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेलं असेल, आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते गृहपाठ लिहावा. ज्या ठिकाणी काही तुम्हाला अवघड असं वाटत असेल, अडचण वाटत असेल तर तुम्ही आम्हाला केव्हाही विचारू शकता. धन्यवाद.